चला मित्रांनो, आता आपण होमोलॉगस सिरीज पाहूया. होमोलॉगस सिरीज बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या चॅप्टरमधला हा पॉईंट आहे. होमोलॉगस सिरीज याच्या नावातच आहे होमोलॉगस म्हणजे एकसारखे मेंबर्स. आता आपण ॲक्च्युली होमोलॉगस सिरीजची डेफिनेशन्स माहिती करतो. अ सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप, ज्यांच्यामधला फंक्शनल ग्रुप काय असेल, सेम असेल, आणि इज सक्सेसिव्ह मेंबर आर डिफर बाय द मॉलिक्युलर फॉर्म्युला बाय CH2 युनिट. ज्यांचा प्रत्येकाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा कशाने डिफर असेल, CH2 युनिटनं डिफर असेल, म्हणजेच मिथिलीन ग्रुपनं डिफर असेल, त्यांना आपण काय म्हणत असतो, होमोलॉगस सिरीज. बघा एकदा पुन्हा समजून घ्या. होमोलॉगस सिरीज म्हणजे अ सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप, ज्यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप सेम पाहिजे, अँड द सक्सेसिव्ह मेंबर जे असतात दे आर डिफर बाय इच अदर बाय द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ CH2, ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH2 न डिफर पाहिजे, म्हणजेच मिथिलीन ग्रुपनं ते डिफर असेल, तर दे आर कॉल्ड ॲज होमोलॉगस सिरीज. एनी इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ दिस सिरीज आर कॉल्ड ॲज होमोलॉग्यू. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मेंबरला या सिरीजच्या काय म्हणत असतो आपण, होमोलॉग्यू म्हणत असतो. जसं आता आपण पहिलं होमोलॉग्यू सिरीज पाहूया, अल्केन. अल्केनमध्ये होमोलॉगस सिरीजमध्ये जनरल फॉर्म्युला, सर्वच होमोलॉग्यूचा जनरल फॉर्म्युला सेम असतो. दॅट इज अल्केनचा काय माहिती आहे सर्वांना, CnH2n+2. आता इथे आपण फॉर्म्युले पाहून राहिलो अल्केनचे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्यांचे होमोलॉग्यूज. बघा हा जो पहिला फॉर्म्युला आहे मिथेन CH4, हा कोणाचा होमोलॉग्यूज आहे, या CH3CH3चा. हे दोघं एकमेकांपासून कशाने डिफर आहे, CH2 युनिटनं डिफर आहे. कसे काय तर ते दाखवतो मी तुम्हाला. CH3H यांच्यामध्ये एक जर CH2 युनिट आपण ॲड केला तर ॲक्च्युली हा मेंबर तयार होईल, आणि आपण म्हणूनच याला म्हणत असतो होमोलॉग्यूज. हा आणि हा मेंबरसुद्धा एकमेकांपासून कशानं डिफर आहे, CH2 युनिटनं डिफर आहे, इथेन आणि प्रोपेन. त्याच्यानंतर प्रोपेन आणि ब्युटेनसुद्धा कशानं डिफर आहे, CH2 युनिटनं डिफर आहे, मिथिलीन युनिटनं डिफर आहे, म्हणून हे सुद्धा एकमेकांचे होमोलॉग्यूज आहे. आणि हा सुद्धा मेंबर एकमेकांपासून कशानं डिफर आहे, CH2 युनिटनं डिफर आहे. इथे तर सरळ दिसते आपल्याला CH2 युनिटनं हे सर्वजण एकमेकांपासून डिफर आहेत, आणि म्हणून यांना एकमेकांचे काय म्हणत असतात, होमोलॉग्यूज म्हणत असतात. होमोलॉग्यूजचा जनरल फॉर्म्युला सेम असतो. होमोलॉग्यूज हे एकाच फंक्शनल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडचे मेंबर असतात. आता असं काही नाही आहे की जे स्ट्रेट चेन असतात तेच होमोलॉग्यूज असतात म्हणून. जसं मी प्रोपेन काढला असता आणि इथे जर याचाच होमोलॉग्यूज जर काढला असता असा, तर हे 4 कार्बनवाला हाही ब्युटेन हे एकमेकांचे होमोलॉग्यूज आहे. हा प्रोपेन काढला असता आणि याचाच होमोलॉग्यूज मी असा काढला असता, हा सुद्धा एकमेकांचे काय होमोलॉग्यूज आहे. हे दोघं सुद्धा एकमेकांना कशानं डिफर आहे, CH2 युनिटनंच डिफर आहे, आणि म्हणून यांना एकमेकांचे काय म्हणत असतात, होमोलॉग्यूज म्हणत असतात. आणि म्हणून आपण होमोलॉगस सिरीजची डेफिनेशन्स केलेली आहे. अ सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप अँड ईच सक्सेसिव्ह मेंबर आर डिफर बाय अ मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ CH2 ग्रुप इज कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण, होमोलॉग्यूज म्हणतो, अँड द सिरीज इज कॉल्ड ॲज होमोलॉग्यूज सिरीज. आता ॲक्च्युली जेव्हा आपण असं म्हणू की 2 कार्बनवाला जो इथेन आहे आणि 4 कार्बनवाला ब्युटेन आहे, हे एकमेकांचे होमोलॉग्स नसतात. कारण होमोलॉग त्यालाच म्हणलं जात असते जे कशानं डिफर असतात, फक्त एका CH2 युनिटनं डिफर असतात. पण हे होमोलॉगस सिरीजचे मेंबर आहेत. काय म्हणू शकतो आपण याला, सेम होमोलॉगस सिरीजचे मेंबर आहे असं म्हणू शकतो, पण ते एकमेकांचे होमोलॉग नसेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात जी माहिती आहे की ॲक्च्युली आपलं कन्फ्युजन असं आहे की स्ट्रेट चेनमध्येच होमोलॉगस असेल असं नाही आहे. होमोलॉग्स हे कार्बननं म्हणजे CH2 युनिटनं डिफर असले पाहिजे. इकडे जर 3 कार्बन असेल तर इकडे 4 कार्बन असले पाहिजे, असं असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आपण होमोलॉग्समध्ये अल्किनचे होमोलॉग्स पाहू. आता अल्किन, होमोलॉग्स ऑफ अल्किन. अल्किनचा जर पहिला फॉर्म्युला काढला आपण, CH2C डबल बॉन्ड CH2, इथिलीन आणि प्रोपिलीन हे एकमेकांचे काय होमोलॉग्स आहे, बिकॉज दे आर डिफर बाय CH2 युनिट. त्याच्यानंतर हा जो दुसरा आणि तिसरा मेंबर आहे प्रोपिलीन आणि अल्फा ब्युटिलीन, हाही CH2 ग्रुपनं डिफर आहे, त्याच्यामुळे हेही दोघं एकमेकांचे होमोलॉग्स आहे. त्याच्यानंतर अल्फा ब्युटिलीन आणि अल्फा पेंटिलीन हेही सुद्धा CH2 युनिटनं डिफर आहे, त्याच्यामुळे हे एकमेकांचे काय आहेत, होमोलॉग्स आहेत. त्याच्यामुळं जसं जसं नेक्स्ट मेंबर तयार होतो तर पहिल्या मेंबरचा काय असेल, सेम फंक्शनल ग्रुप असेल तर त्याचा होमोलॉग्स असतो. जसं आता मी जर एक उदाहरण दिलं असतं तुम्हाला, हे एकमेकांचे होमोलॉग्स आहेत काय असं जर विचारलं असतं,
तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे एकमेकांचे होमोलॉग्स आहेत का. सांगा आता हे सध्या होमोलॉग्स आहेत का. नाही. हेही अल्कीन आहे, हेही अल्कीन आहे, पण इथेही 4 कार्बन आहे, इथेही 4 कार्बन आहे. पण आता मी जर नेक्स्ट मेंबर काढला असता यामध्येच, हा वाला 4 कार्बनवाला अल्कीन आणि याच मध्ये सेम फॉर्म्युला काढतो आता मी, पण आता याच्यातनी मी 5 कार्बन घेतो. तर हे दोघं एकमेकांचे काय होमोलॉग्स आहे, बिकॉज दे आर डिफर बाय CH2 युनिट. तर हे आपल्या डोक्यात फिट करायचं की होमोलॉग्स हे एकमेकांपासून कशाने डिफर असतात, CH2 युनिटनं डिफर असतात. दे हॅव सेम फंक्शनल ग्रुप, दे हॅव सेम जनरल फॉर्म्युला, त्यांचा जनरल फॉर्म्युला ही सेम असला पाहिजे. याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहू आपण होमोलॉगस सिरीजचे. होमोलॉगस कॅन रिप्रेझेंट द सेम जनरल फॉर्म्युला, यांचा जनरल फॉर्म्युला काय असतो, सेम असतो. होमोलॉगस हॅव सेम फंक्शनल ग्रुप, एकच फंक्शनल ग्रुप असला पाहिजे, त्याच्यामध्ये अलग अलग फंक्शनल ग्रुप असणारे कंपाऊंड एकमेकांचे होमोलॉग्स होऊ शकत नाहीत. होमोलॉग्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय सिमिलर केमिकल मेथड्स, होमोलॉग्स हे सिमिलर केमिकल मेथडनुसार प्रिपेअर्ड करतो. त्याच्यानंतर होमोलॉगस शोज सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, यांच्या केमिकल प्रॉपर्टी ही सारख्याच असतात. होमोलॉग शोज ग्रेडेशन इन फिजिकल प्रॉपर्टी, यांच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये थोडं ग्रेडेशन येत असते, बिकॉज इज सक्सेसिव्ह मेंबर आर इन्क्रीजेस बाय द मॉलिक्युलर वेट ऑफ 14 युनिट आणि दॅट्स वाय देअर अंडरगो स्लाइटली ग्रेडेशन इन देअर फिजिकल प्रॉपर्टीज, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, अशा प्रकारे बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग लंडन फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स. नेक्स्ट आता आपण 6 प्रॉपर्टी पाहून राहिलो, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. सिन्स सक्सेसिव्ह मेंबर डिफर इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला बाय CH2 ग्रुप, सक्सेसिव्ह मेंबर प्रत्येक CH2 ग्रुपनं डिफर असते, त्याच्यामुळे मॉलिक्युलर वेट किती युनिटनं वाढल, 14 युनिटनं. कार्बनसाठी 12 असते, हायड्रोजनसाठी 1 असते, 2 हायड्रोजन असल्यामुळे आपल्याला +2 करावं लागेल आणि म्हणून CH2 युनिट हे 14 युनिटनं ग्रेटर असते. पुन्हा एकदा हे कॅरेक्टरिस्टिक महत्त्वाचं आहे, कारण याच्यावर काही ऑब्जेक्टिव्ह जेव्हा येतील तेव्हा आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे. Homologs can be prepared by same general formula. Homologs have same functional group. Homologs can prepared by similar chemical methods. Homologs shows similar chemical properties. Homolog shows gradation in physical properties such as boiling point, melting point, density, solubility, अशा प्रकारे. The successive member are differ by the formula of CH2 group and therefore their molecular weight is differ by 14 unit. ठीक आहे. अजून आपण काही होमोलॉगस सिरीज पाहूया, जसं अल्कोहोलची होमोलॉगस सिरीज तुमच्या समोर येते. फॉर एक्झाम्पल होमोलॉगस सिरीज ऑफ अल्कोहोल. जनरल फॉर्म्युला अल्कोहोलचा सर्वांना माहिती आहे, CnH2n+1OH किंवा CnH2n+2O. आता प्रत्येक सक्सेसिव्ह मेंबर हा कशाने डिफर आहे इथे पहा. मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोलमध्ये CH2 ग्रुपनं डिफर आहेत. इथिल अल्कोहोल आणि N प्रॉपिल अल्कोहोल हाही CH2 ग्रुपनं डिफर आहे. N प्रॉपिल अल्कोहोल आणि N ब्युटिल अल्कोहोल हेही CH2 युनिटने डिफर आहेत. त्याच्यामुळे यांना एकमेकांचे काय म्हणत असतो आपण, होमोलॉग्स म्हणत असतो. असं काही नाही, आपण जर फॉर एक्झाम्पल हे प्रोपेन टू ऑल घेतला असता आणि इकडे जर आपण ब्युटेन टू ऑल घेतला असता तर हाही एकमेकांचे होमोलॉग्स आहे. असं काहीच नाही की तुम्ही टर्शरी ब्युटिल अल्कोहोल सुद्धा घेतला असता याचाच मेंबर आणि हा जर विचारला असता की हे एकमेकांचे होमोलॉग्स आहेत का, तर हे 3 कार्बनवाला आहे आणि हे 4 कार्बनवाला आहे, हे 3 कार्बनवाला आणि हे 4 कार्बनवाला, त्याच्यामुळे हाही CH2 युनिटनं डिफर असेल, हाही CH2 युनिटनं डिफर आहे, त्याच्यामुळे हे एकमेकांचे होमोलॉग्स असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट होमोलॉगस सिरीज आपण अल्डिहाइड मधली पाहूया. फॉर एक्झाम्पल अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, सर्वच अल्डिहाइडचा हा जनरल फॉर्म्युला आहे आणि अल्डिहाइडमध्ये आपण शेवटी AL आणतो नावाच्या. जसं सर्वात पहिलं एक्झाम्पल आहे फॉर्मॅल्डिहाइड, फॉर्मॅल्डिहाइड नंतर ॲसिटाल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइड आणि ॲसिटाल्डिहाइड एकमेकांना कशाने डिफर आहे, CH2 युनिटनं. ॲसिटाल्डिहाइड आणि प्रोपिओनाल्डिहाइड आपण कशाने डिफर करतो, CH2 युनिटनं. प्रोपिओनाल्डिहाइड आणि ब्युटेराल्डिहाइड आपण CH2 युनिटनं डबल डिफर आहेत. प्रोपिओनाल्डिहाइड आणि ब्युटेराल्डिहाइड CH2, त्याच्यामुळे हे एकमेकांचे काय होमोलॉग्स आहे. फक्त होमोलॉग्स स्टडी करत असताना जर असं विचारलं गेलं असतं फॉर्मॅल्डिहाइड आणि तुम्हाला विचारलं असतं की प्रोपिओनाल्डिहाइड हे दोघं एकमेकांचे होमोलॉग्स आहेत काय, तर आपण दिलं असतं आन्सर नाही. त्याचं कारण आहे की हे दोघं एकमेकांपासून होमोलॉग्स असण्यासाठी कशाने डिफर आहे, CH2 ने डिफर असले पाहिजे. ठीक आहे. परंतु यांना आपण एकाच होमोलॉगस सिरीजचे मेंबर असं म्हणू शकतो, बरोबर आहे. हे एकाच होमोलॉगस सिरीजचे मेंबर आहे पण हे एकमेकांचे होमोलॉग्स नाहीत. ठीक आहे. क्वेश्चन्स क्रिएट आपल्याला करता आला पाहिजे, समजला पाहिजे. यानंतर काही एक्झाम्पल आपण समजून घेऊया.
जसं मी काही एक्झाम्पल देतो ते एकमेकांचे होमोलॉग्स आहेत का सांगायचं आहे तुम्हाला. हा जर मी सायक्लोपेंटेन घेतला असता आणि हा जर मी काय घेतला असता सायक्लोब्युटेन घेतला असता, तर हे एकमेकांचे होमोलॉग्स आहेत का? हो. तर हे एकमेकांचे होमोलॉग्स आहे, कारण हे दोघंही एकमेकांपासून कशाने डिफर असतील? CH2 युनिटनं. मी इथे जर सायक्लोपेंटेन घेतला आणि इकडे सायक्लोपेंटेनवर एक सबस्टिट्युएंट आणला मिथिल ग्रुप बघा, तर हा वाला जर घेतला तर हेही एकमेकांचे होमोलॉग्स आहे बिकॉज दे आर डिफर बाय CH2 युनिट. सिमिलरली मी इकडे बेन्झिन घेतला असेल आणि इकडे आपण बेन्झिनवर CH3 ग्रुप घेतला असेल म्हणजे ट्युलिन, तर हे सुद्धा एकमेकांचे काय आहेत? होमोलॉग्स आहे बिकॉज दे आर ऑल्सो डिफर बाय CH2 युनिट. म्हणून असा कोणताही कंपाऊंड घ्या, इकडे मी प्रोपेन घेतला असेल आणि इकडे मी आता ब्युटेन घेतला असेल N ब्युटेन, इकडे प्रोपेन घेतला असेल, मी इकडे आयसोब्युटेन घेतला असेल, जे सारे कंपाऊंड्स आहेत ते हे सारे कोणते आयसोब्युटेन घेतला असेल. आणि अशा प्रकारे आपण जे कंपाऊंड्स घेतो तर यांना काय म्हणत असतो आपण? एकमेकांचे होमोलॉग्स म्हणत असतो. ठीक आहे. आता याच्यावर काही ऑब्जेक्टिव्ह पाहूया म्हणजे आपले क्वेश्चन्स क्लिअर होऊन जाईल.